पहिली वारी मी 2012 मध्ये केलेली आणि तेव्हा बरीच लहान होती. तेव्हा मावशीच्या मागे लागून वारीला आली आणि तेव्हा तुटक मुटक थोडी थोडी वारी केली आणि तेव्हापासून वारी चुकली नाहीये. जे कोणी एकदा वारीला येतं त्याची वारी कधीच चुकत नाही, हा तर अनुभव सगळ्यांना आहेच. मग तेव्हापासून जी सुरू केली आहे ती वारी आतापर्यंत माझी कंटिन्यू आहे. काल एक माऊली भेटले, ते म्हटलं माऊली तुम्ही कसे चालता, तुम्ही कोण तुम्हाला मदत करतं. ते म्हणले मला माऊली मदत करतात. माऊलींच्या साह्याने मी पुढे चाललोय. इथे प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आणि माऊली आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो. तर हे जे सगळं तुम्हाला फक्त वारीमध्ये शिकायला भेटतं, जे आयुष्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे. वारीच्या वाटेवरील आपण अनेक रील्स बघितले असतील आणि त्या रील्स करणारी तरुणी किशोरी मांढरे माझ्यासोबत आहेत. गेल्या 12 वर्षापासून ती वारी करते आणि वारीचे बारकावे ती तिच्या एक्सप्लोर विथ किशोरी असं इन्स्टाला आयडी मला वाटतं. 12वी वारी नाही हो, रामकृष्ण सगळ्यांना. काय भावना आहेत? आता रिंगण पार पडलंय वाखरीचं सगळ्यात मोठं. रिंगण जेव्हा पार पडतं तेव्हा 2 गोष्टी असतात. पहिले तर संपूर्ण वारकऱ्यांमध्ये उत्साह तुम्ही बघूच शकता की वारकरी इतके उत्साही असतात. त्या 2 कारण आहेत. पहिले तर खूप साऱ्या पालख्या ह्या मार्गावरून आता जात आहेत आणि सगळ्या मार्गांमधल्या सगळ्या पालखी सोहळ्यातले सगळे वारकरी इथे येतात आणि म्हणूनच वाखरीतलं हे सगळ्यात मोठं रिंगण होतं. अगोदर पण रिंगण होतात पण ते फक्त माऊलींच्या पालखी सोहळ्यातले लोक असतात. आता खूप साऱ्या पालखींमधून सगळे येतात. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. दुसरं कारण, आता पांडुरंगाला भेटण्यासाठी फक्त 1 टप्पा बाकी आहे. सगळे वारकरी खूप उत्साही असतात आणि उद्या तर तुम्हाला अजून जास्त उत्साह वारकऱ्यांमध्ये दिसेल. कारण की ज्या गोष्टीसाठी 21 दिवसांचा प्रवास वारकरी करतात, ज्या क्षणासाठी करतात, तो आता क्षण जवळ येतोय आणि त्यामुळे आता शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. मन भरून ते आता येणाऱ्या वर्षासाठी एनर्जाइज होत आहेत. कारण की परत वर्षभर आपली कामं असतात. हाच एक असा वेळ असतो जेव्हा सगळे निवांत आणि खूप छान पद्धतीने आपलं आयुष्य खऱ्या अर्थात जगत असतात. किशोरी, तू आळंदी ते पंढरपूर पर्यंत आता पोहोचली आहे. वारीच्या वाटेवर तू काय काय पाहिलं? वारीच्या वाटेवरती काय काय पाहिलं हा प्रश्न तसं सांगायला गेला तर वरच्यावर आपण बोलू शकतो की रिंगणं पाहिली, अजून जैजुरीची भेट पाहिली, हे सगळं. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघाल तर जे आपले वारकरी आहेत त्यांची खरी भक्तिभाव तुम्ही बघू शकता या वारकरी सोहळ्यामध्ये. काही जण अंधळे असतात, त्यांना दिसत नसतो रस्ता. काल एक माऊली भेटले, ते म्हटलं माऊली तुम्ही कसे चालता, तुम्ही कोण तुम्हाला मदत करतं. ते म्हणले मला माऊली मदत करतात. माऊलींच्या साह्याने मी पुढे चाललोय. आणि असं नाही की त्यांना थोडंफार दिसत होतं, त्यांना अक्षरशः काहीच दिसत नव्हतं. हा जो भक्तिभाव आहे तो फक्त तुम्हाला वारीमध्ये दिसेल आणि सगळ्यांनी हा भक्तिभाव अनुभवायला पाहिजे. येणाऱ्या पिढीने समजलं पाहिजे की हा भक्तिभाव काय असतो, निरागस भक्ती काय असते. नाहीतर आता लोक काहीतरी मागणं असतं तेव्हाच भक्ती असते. तर वारीला येऊन तुम्हाला हे सगळं समजेल. दुसरी गोष्ट, तिथे ना कुठल्या एका धर्मातली लोक आहेत, एका जातीतली लोक आहेत, एका सोशल स्टेटसची लोक आहेत. इथे प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आणि माऊली आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो. तर हे जे सगळं तुम्हाला फक्त वारीमध्ये शिकायला भेटतं, जे आयुष्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे. 12 वाऱ्या पूर्ण केल्या. पहिली वारी कधी केली होती? पहिली वारी मी 2012 मध्ये केलेली आणि तेव्हा बरीच लहान होती. तेव्हा मावशीच्या मागे लागून वारीला आली आणि तेव्हा तुटक मुटक थोडी थोडी वारी केली. दुसऱ्या वर्षी मावशी म्हटली मी तुला नेणार नाही जराही, कारण की तुझ्यामुळे मला त्रास होता. तरी पण मी दुसऱ्या वर्षी परत गेली आणि तेव्हा व्यवस्थित वारी झाली, काही त्रास झाला नाही आणि तेव्हापासून वारी चुकली नाहीये. जे कोणी एकदा वारीला येतं त्याची वारी कधीच चुकत नाही, हा तर अनुभव सगळ्यांना आहेच. मग तेव्हापासून जी सुरू केली आहे ती वारी आतापर्यंत माझी कंटिन्यू आहे. किशोरी, आता सोशल मीडियावर रमणारी तरुणाई पाहिली तर वेगवेगळा कंटेंट असतो एंटरटेनमेंट करण्यासाठी, पण तुझा कंटेंट हा वारी संदर्भात असतो आणि एक दर्जेदार असतो.
तर कसं सुचलं तुला की आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे? आता जसं तुम्हाला सांगितलं, वारी मी करते 2012 पासून, पण मी कंटेंट स्टार्ट केलं मागच्या वर्षीपासून आणि कंटेंट सुरू केलं मी वारीपासून. ह्याच्या व्यतिरिक्त मी जे काही आपले कल्चर जो आहे आपला भारतातला, महाराष्ट्रातला जे काही कल्चर आहे ते मी एक्सप्लोरेशन व्हिडिओज बनवते. कुंभलवती, आता हे नर्मदा परिक्रमा, असे जे कल्चरल ऍस्पेक्ट्स मध्ये जे असतात ते बनवते. वारीचं कंटेंट लास्ट इयर बनवायला सुरू केलं आणि माझं जास्त फोकस वारीवरती असतो, कारण की बऱ्याच जणांना हा जो सुख आहे, इथे जे सुख आहे ते अनुभवता येत नाही आणि त्यांनी ते अनुभवता आलं पाहिजे. जर मी जर सांगितलं तर कदाचित माझ्या वयाचे लोक जास्त अट्रॅक्ट होतील आणि ही परंपरा पुढे चालत राहील, असा माझा एक हेतू आहे कंटेंट बनवण्याच्या मागे. कारण की खूप आता बरेच वयस्कर लोक आहेत, त्यांच्या मागे ही परंपरा चालू राहिली पाहिजे. आणि वारीमध्ये बऱ्याच लोकांना असं वाटतं की अस्वच्छता वगैरे, पण ते सगळं खूप काय बोलतात, प्रायोरिटी नाहीये, ते सगळं होत राहतं. काही नाही, आता खूप साऱ्या सोयी व्यवस्थित झालेल्या आहेत, पण हा जे सुख आहे ते तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही. आता जी पिढी आहेत त्यांना डिप्रेशन म्हणा, छोट्या छोट्या गोष्टीवरून त्रास म्हणा, वारीमध्ये येऊन कळतं की तुम्ही तुमची विल पॉवर कशी स्ट्रॉंग करू शकता, डिटर्मिनेशन कशी स्ट्रॉंग करू शकता. किशोरी कुठची आहे? मूळ कुठची आहे किशोरी? मी आहे वाई साताराची. मूळ माझं वाई मधलं मांढरदेवीच्या पायथ्याला माझं गाव आहे धावडी, आणि वाईची आहे. मुंबईला शिक्षण वगैरे झालंय, पण आपल्या लोकांशी आणि परंपरेशी जुळण्याचं माझं खूप म्हणजे मन असतं, इच्छा असते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.